शुभ सकाळ सर्वांना. गुरुवार आणि श्रीरामनवमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. ओल्या खोबऱ्याचे तुकडे, वेलची आणि बडीशोपची पूड, गूळ आवडीनुसार किंवा चवीनुसार, कोण साखरही वापरतं, आणि आपली गव्हाची लापशी. एकदम बारीक अशी लापशी घेतली ना, ती शिजायला पटकन मदत होते. पूर्णपणे भाजली गेलेली लालसर असं गव्हा रंगाची लापशी भाजून झालेली आहे आपली. लापशी अशी पूर्णपणे कुकरमधून काढून घ्यायची. लापशी काढून घेतल्यानंतर परत एकदा तेलाचा वापर करायचा. एकदम नकळत असं तेल वापरायचं, कारण की कुकरमध्ये आधीचं तेल शिल्लक असतं. आता आपण वापरणार आहे खोबरं आणि ड्रायफ्रूट. खोबरं आणि ड्रायफ्रूट्स पण मध्यम आचेवर गव्हाळ रंगावरती भाजून घ्यायचं. खोबरं आणि ड्रायफ्रूट चांगले भाजले गेलेले आहेत. परत एकदा आपण त्यात टाकणार आहोत आपली लापशी. ड्रायफ्रूट चांगले भाजले, लापशी चांगली भाजलेले, त्यात आपण टाकणार आहे गूळ. आता गुळाचे खडे पूर्ण चांगले भाजले गेल्यामुळे कसं होतं, ते विरघळतात. उष्णतेमुळे ते विरघळतात. शेवट टाकणार आपण वेलची आणि बडीशोपची पावडर. पुन्हा एकदा आपण पूर्ण हलवून घ्यायचं. नंतर आपण टाकणार आहे गरम पाणी. थंड पाणी टाकल्यामुळे काय होतं, लापशी पटकन शिजत नाही. पाण्याचं प्रमाण अंदाजाने टाका. कोणाला कोरडी लापशी खायला आवडते, कोणाला अशी खीर टाईप होते ती आवडते, किंवा कोणाला ओलसर आवडते. पाण्याचं प्रमाण योग्य ते आपण वापरलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार. मीठही कोणी टाकतं, मिठाचाही कोणाकडे वापर केला जातो. आम्ही मात्र मीठ टाकत नाही. कुकरचं झाकण बंद करायचं. एक 4 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघायची. पूर्णपणे लापशी शिजून आपली मऊ होते. गॅसची फ्लेम वाढवायची. लापशी पूर्णपणे शिजून कुकर थंड झालेला आहे. आपण त्यावरचं झाकण काढून बघूया की लापशी कशी झाली आपली. लापशी अगदी पूर्णपणे मऊ शिजलेली आहे. तिचा वासही खूप सुगंध येतोय. थोडीशी लापशीचा प्रसाद आपण देवघरात ठेवूया. मी माझ्या घरात प्रत्येक गोड नैवेद्य केला की तो पहिला स्वामींना मंदिरात ठेवते किंवा देवघरात ठेवते. माझ्या प्रसाद देवघरात ठेवल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं.